हनुमंतराय सरांनी नतमस्तक होतो. हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख सामान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. आज देवली येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा परमेश्वराने आपल्या सर्वांचे आशीर्वाद घ्यायला आलोय. आजपर्यंत आपल्या सर्वांचे आशीर्वाद घ्यायला येत होतो. गेले सातत्याने 8 वर्ष आलोय आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार झालो. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मतदारसंघामध्ये आपण विकास कामं करतोय. ह्यावेळेला मात्र आपल्या सर्वांच्या आता जरा जास्त आशीर्वाद मागायला आलेलो आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा खेड तालुक्याला राज्यमंत्रीपदाचा बहुमान हा मिळालेला आहे. पहिल्यांदा रामदासभाई आपले गृहराज्यमंत्री झाले. कॅबिनेट मंत्रीपद ह्या खेड तालुक्याने अनुभवलं आणि आता आपल्याला दापोली मतदारसंघ, आता अगोदर खेड मतदारसंघ होता, आता दापोली मतदारसंघ आहे आणि या खेड तालुक्याला पुन्हा एकदा संधी ह्या मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळालेली आहे. म्हणून ही जबाबदारी पार पडण्यासाठी आता तुमच्या सगळ्यांचे जास्त अजून आशीर्वाद लागणार आहेत आणि मला विश्वास आहे ते आशीर्वाद आपण सर्व भरपूर द्यालच. एक हे काही राजकीय व्यासपीठ नाही, धार्मिक व्यासपीठ आहेत. राजकारणावर ते बोलणार नाही, परंतु नक्कीच आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागत असताना एका दुसऱ्यावरती देखील निश्चिंत राहा. म्हणजे काही लोक कदाचित असं पण सांगतील की आता दादा मंत्री झालेत, आता ते जाणार राज्यामध्ये, आता मला नागपूर, यवतमाळ, धुळा, अगदी छत्रपती संभाजीनगर पासून, नाशिक पासून पूर्ण महाराष्ट्राला फिरावं लागणार आहे. मग दादा महाराष्ट्रात गेल्यावरती आपल्याकडे बघणार नाहीत, आपल्याकडे दुर्लक्ष करतील असं काही मंडळी येऊन सांगतील. अजिबात विश्वास ठेवू नका. आमदार असताना जवळपास 3,500 कोटीची कामं केली. आता तर आपण मंत्री आहोत त्यापेक्षा दुपटीची कामं करून दाखवेल आणि सातत्याने संपर्क माझा असणारच आहे. संपर्क हा माझा असणार आहे. शेवटी तुमच्या सर्वांच्यामुळे, आपल्या सर्वांच्यामुळे आज योगेश कदम आमदार होऊ शकला. आमदार झाल्यामुळे पुढे मंत्रिपद मिळालं. हे कधी आयुष्यामध्ये आपण मी देखील विसरून चालणार नाही, विसरणार देखील नाही. आपल्याला अनेक कामं पूर्ण करायचे. आजपर्यंत आमदार म्हणून काही विशेष अधिकार असतातच, परंतु राज्यमंत्री पदावरती आल्याच्या नंतर अजूनही आपल्याला नक्की अधिकारामध्ये वाढ झालेली आहे. आणि ज्या वेळेला नागपूरला पहिलं आता अधिवेशन लागलं, म्हणजे शपथविधी झाला आमदार म्हणून, लगेचच 3-4 दिवशी नागपूरला अधिवेशन लागलं. नागपूरला अधिवेशन लागलं, माझा शपथविधी झाल्याच्या नंतर माझं राज्यमंत्री म्हणून माझं पहिलं पत्र मी जर कुठलं दिलं असेल तर माझ्या या न्यू मांडवे धरणात मी पहिलं पत्र दिलेलं आहे. न्यू मांडवे असेल, कोयनार असेल आणि बंडनगरचे पंढेरी आहे, 3 धरणांच्या कामाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांना मी पहिल्याच दिवशी पत्र दिलंय आणि लवकरच ह्या कामाला देखील आपण सुप्रम देखील मिळवून घेतो. त्याला वाढीव निधी मंजूर करतो. उरलेली सगळी कामं योगेश कदम 100% पूर्ण करून दाखवेपर्यंत मी स्वस्त बसताना निश्चिंत राहा. धरणाचं काम माझं अतिशय बारीक लक्ष आहे. मला तर संरक्षणाच्या कामाला तर निधी आलेला देखील आहे, निधी वर्ग देखील झालेला आहे, ते काम झाले. रस्त्याचं देखील काम हा ज्वलंत विषय होता, गेल्या अनेक वर्ष रखडलेला विषय होता. तो आपण जिल्हा आपला इरिगेशन विभाग म्हणजे जलसंपदा विभागाकडनं तो आपण सार्वजनिक बांधकामाकडे वर्ग करायला लावला. त्याच्यामध्ये 2 वर्ष गेली, परंतु आता पहिले मी खडी पडलेली आहे. लवकरच त्याला देखील कॉन्ट्रॅक्टरला देखील काम लवकरच सुरू करायला सांगतोय. आजच माझ्या त्या सूचना जातील आणि शिवसेना स्टाईलने सूचना जातील, त्यामुळे काही नक्कीच ते देखील काम आता पूर्ण होणारच आहे. खडी पडली म्हटल्यानंतर कामाला सुलभ होईलच, आपण ते करून घेऊ. जी आपली ही सगळी कामं आता मार्गी लागणारच आहे, परंतु आपल्याला अनेक मोठी ध्येय घेऊन आपण ह्या मागच्या निवडणुकीमध्ये आपण उभे होतो. मगाशी म्हटलं तसं मला काय राजकारणामध्ये बोलायचं नाही, परंतु आज मंत्रालयामध्ये आज आपण बसलेलो असताना माझ्या डोळ्यासमोर माझ्या मतदारसंघासाठी जे उद्देश आहेत ते पहिलं उद्देश म्हणजे आपली ही सगळी धरणांची कामं आहेत, रस्त्यांची कामं आहेत, दळणवळण योजनेची कामं तर होणारच आहे, परंतु मला माझ्या मतदारसंघामध्ये रोजगार आणायचा आहे, मला माझ्या मतदारसंघामध्ये उद्योग आणायचे. माझा तरुण पुन्हा माझ्या गावाकडे वळला पाहिजे, माझा तरुण पुन्हा माझ्या गावाकडे त्याला नोकरी मिळाली पाहिजे. हे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या मंत्रिपदाला यश आलं असं मी म्हणणार नाही. मग त्यासाठी आपण मेहनत घेऊ. आज पुन्हा एकदा उद्योग मंत्रीपद हे आपल्या जिल्ह्यामध्ये उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून आहे. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब आहेत. रामदासभाईंचा आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन तर आहेच,
आणि म्हणून या सर्वांच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त कंपन्या अजून कशा आणता येतील. आता कोको कोला कंपनी आपण खेळ लोट्यामध्ये आपण आणलेलीच आहे. त्याच्यामध्ये आता पहिल्या टप्प्याची 70 लोकांची आता भरती चालू झालेली आहे. ते सगळं ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. तरुणांना मी आवर्जून सांगेन की जी लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला हवं आता देतो. त्याच्यावरती तुम्ही तुमच्या ज्या ज्या काही तिथे मेकॅनिकल इंजिनियर लागणार आहेत, काही फूड टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणारे काही मुलं लागणार आहेत. विशेष म्हणजे जवळपास 43 मुलींसाठी तिकडे मागणी जास्त आहे सध्या पहिल्या फेजमध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये. पण आपल्याला मुलींना दिली तिथे प्राधान्य मिळणार आहे त्या कोको कोला कंपनीमध्ये. आता पहिली 17 आहेत, नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये अजून काही नोकऱ्या निघतील, नंतर एप्रिलमध्ये, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये, असे पुढच्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्या कोको कोला कंपनीमध्ये भरता येणार आहे. तिथे 100% आपल्या स्थानिक मुलांनाच प्राधान्य मिळणार आहे. बाहेरचा एकही मुलगा तिथे नोकरीला नसणार. आणि जोड व्यवसायामध्ये देखील आपण आपल्या लोकांना तिथे प्राधान्य मिळवून देतोय. तर अशा कंपन्या आपल्या खेड तालुक्यामध्ये, आपल्या कोकणामध्ये अजून जास्त प्रमाणात आल्या पाहिजेत, उद्योग वाढले पाहिजेत, तरच माझ्या कोकणाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. मग त्यासाठी आज हे मंत्रिपद मी महत्वाचं मानतो. बाकी आपलं जी खाती आहेत ती तर महत्वाची आहेतच. आज महसूल सारखे विषय असतील, आज एका तहसील ऑफिसला गेलो की बाबा ते माझं कागदपत्राचे जे काही बदल करायचे काम घेऊन गेलो ते होईल की नाही याची काही गॅरंटी नसते. मग एकदा घेऊन गेलो की मग ते दुसऱ्यामध्ये हा कागद कमी आहे, मग परत दुसऱ्यांदा जायचं, मग परत तो बोलतो हा कागद कमी आहे. असं करून आमची काही मंडळी तिथे 5-5, 6-6 महिने तहसील ऑफिसच्या फेऱ्या मारत असतात. तलाठ्यांची तिथे योग्यरित्या त्यांच्याकडे देखील पूर्तता कागदपत्रांची होत नसते. हा जो त्रास आहे, आता आपला महसूल राज्यमंत्री पद तुमच्या दारात आले म्हटल्यानंतर 100% संपूर्ण प्रशासन मी निर्णय घेतलेला आहे की आपण मंडळनिहाय आपण येत्या पुढच्या फेब्रुवारी महिन्यापासून आपण सुरुवात करतोय. आता मंडळनिहाय ह्या सगळ्या गोष्टींसाठी वारस तपास करायचा असेल, सातबारामध्ये बदल करायचे असतील, काय तिथे झाडांची नोंद करायची असेल, काढायची असेल, जे काही असेल त्या सगळ्या राशन कार्डापासून सगळ्या गोष्टी ह्या करण्यासाठी प्रत्येक मंडळने आता आपण कॅम्प घ्यायला सुरुवात करणार. तुमच्या दारामध्ये तुमचे सगळे प्रश्न सोडवले जातील. तुम्हाला कुठे खेड तालुक्याच्या ठिकाणी जायची गरज पडणार नाही. ते आपण एक छोटीशी आपण तिथे आपण सेवा आपण नक्कीच या फेब्रुवारी महिन्यापासून चालू करू. म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा की ह्या मंत्रिपदाच्या माध्यमातून या आपल्या मतदारसंघामधल्या लोकांना जास्तीत जास्त सेवा द्यायचं काम 100% आपण करणार आहोत. त्यामध्ये निश्चिंत राहा. मगाशी म्हटलं तसं की आमदार असताना आपण तर विकास कामं केलेलीच आहेत. आता मंत्रिपद असताना आपल्या मतदारसंघामध्ये अजून आपण जोमाने विकास कामं नक्कीच आपण करू. आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे असेच कायम असू द्यात. मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारण हा विषय नाही, परंतु आपण सर्वांनी आशीर्वाद दिले. काही लोकांनी आशीर्वाद दिले, काही लोकांनी नाही दिले. ज्यांनी दिलं त्यांचं पण भलं, ज्यांनी नाही दिलं त्यांचं देखील भलं. जाऊ द्या. आमचे रघुनाथजी आहेत तिथे म्हणजे अतिशय संघर्ष करून त्यांच्या दुखापत आहे, त्यांना पाळलं तरी सुद्धा त्या म्हणेने आता जाऊ देत मला भाजी आहे पण काय बोलायचे, परंतु प्रचंड त्रास त्या व्यक्तीने सहन करून देखील ते आपल्या सोबत राहिले, त्यांनी मला आशीर्वाद दिले. त्यांचं मनापासून मी कौतुक करतो. परंतु आपल्या सर्वांचे हे आशीर्वाद 100% वाया जाणार नाहीत. आपण जी ताकद माझ्या पाठीशी उभी केलेली आहे ती 100% वाया जाणार नाही. तुमचा योगेश दादा हा महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमवेल हा शब्द मी आपल्या सर्वांना आज इथे देतोय आणि चांगलं काम करून दाखवेल. आणि चांगलं काम करून दाखवू जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आपलं नाव जसं रामदास भाईंनी नाव कमवलं, चांगलं काम करून त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून तसंच आता आपल्याला संधी आहे त्यामध्ये देखील आपण नक्कीच कुठे कमी पडणार नाही. आणि पुन्हा एकदा एवढाच शब्द होतो की आपला धरणाचा विषय असेल, आपल्या अन्य आपले जे विकास कामांचे विषय आहेत नक्कीच त्या बाबतीत आता जास्त बारकाईने लक्ष देऊन आपण सगळी कामं तत्परतेने आपण पूर्ण करू. एवढा शब्द देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आभार प्रदर्शन बोलण्यापूर्वी दादानी ज्यांचा उल्लेख केला खऱ्या अर्थानं आपण ज्या संघटनेचा कार्यक्रम घेऊ त्या सन्मान करू. पण या ठिकाणी आमच्या शाखा प्रमुखाचं आदरणीय नामदार यांनी सत्कार करावा, कारण ह्या